3.5 मुहूर्तापैकी महत्त्वाचा सण मानला जाणारा हा अक्षय तृतीया आहे। या निमित्ताने मी आज बासुंदी बनवून दाखवणार आहे तुम्हाला। हे आता मी बासुंदीसाठी पसरट भांड घेतलंय। मी हे 1 लिटर गाईचं दूध घेतलंय। हे बघा, हे आता हे मी दुसरं अर्धा लिटर घेतलंय। एकूण मी 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे। हे आता मी पसरट भांड घेतलंय, पातळ भांड आहे आणि मी आता मीडियम गॅसवर हे ठेवलेलं आहे। जर तुम्ही फुल गॅस करत असाल तर ते सारखं ढवळत राहावं लागणार आणि मीडियम गॅसवर केलं ना, ठेवलं आपण गरम करत, तर अधूनमधून लक्ष द्यायचं आणि असं ढवळत राहायचं अधूनमधून। आणि हे ओतू जाऊ नये म्हणून असा हा चमचा आतमध्ये ठेवून दिला तरी चालतो। ही बासुंदी आहे ना, ही बाहेर दुकानात सहज मिळते, म्हणून लोक काय करतात, हे विसरत चालली आहेत। घरी आपण पारंपरिक पद्धतीने घरी करणारी बासुंदी ही आपण आता विसरत चाललो आहे। म्हणून ही सोपी आणि साध्या पद्धतीने आपण घरच्या घरी करू शकतो आणि पटकन पण होऊन जाते, म्हणजे झटपट होते बासुंदी। ही बासुंदी करायला कठीण आहे असं लोकांना वाटतं, म्हणून कोण करत नाही, पण ही करायला गेलं ना तर एकदम सोपी आहे आणि घरच्या मंडळींना, बाहेर जाऊन कोण आले तर त्यांना आपण करून घातलं तर त्यांना याचं कौतुक वाटेल, म्हणून आपण ही घरच्या घरी बासुंदी बनवून घातली तरी चालेल। आणि बाहेरून आपण ना मिठाई आणतो, बासुंदी वगैरे आणतो, ती ताजीच मिळेल अशी सांगता येत नाही। त्याच्यामुळे आपण घरच्या घरी ताजी आणि झटपट बनवणारी आपण घरी करून घालू शकतो सगळ्यांना, घरातल्या मंडळींना। ही जर बासुंदी ना झटपट जर तुम्हाला बनवायची असेल ना, तर तुम्ही खवा किंवा मक्याचं पीठ किंवा दुधाची पावडर पण आपण वापरून झटपट करू शकतो। पण मी याच्यामध्ये काहीच वापरलेलं नाही आहे, दूधच वापरलेलं आहे। मी आता थोडंसं केसर टाकते, कारण चांगला रंग पण येईल याच्यामुळे। हे बघा, हे 1 लिटर दुधामध्ये मी अर्धा वाटीपेक्षा कमी साखर घातलेली आहे। जर तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर तुम्ही अर्धी वाटी घालू शकता साखर। हे आता असं जरा ढवळत राहायचं आहे आणि हे जवळजवळ 20-एक मिनटं तरी ढवळत राहावं लागेल, म्हणजे बारीकवर। आणि जर मोठा गॅस करत असाल तर तुमचं पटकन होऊन जाईल, पण मोठा केला तर ओतू जाऊ शकतं, म्हणून तुम्ही तुमच्या ह्याच्या म्हणजे इथे उभे राहून जर करत असाल तर मोठा गॅस करू शकता, नाहीतर मग बारीकवर करत असाल तर मग थोडा वेळ लागेल। हे 1 लिटर दूध आहे ना, हे आटवून आपल्याला अर्धा लिटर करायचं आहे। बघा, हे अर्धा लिटर करायचं आहे दूध। ही बघा 10 मिनटं झाली आहेत आणि हे साय आली आहे। ही साय आपण ना काढून न टाकता ह्याच्यामध्येच अशी मिक्स करून घ्यायची आहे, ढवळून ढवळून, कारण त्याने बासुंदीला चांगली चव येईल। हे टाकून न देता काढून, काही लोकांना आवडत नाही साय, पण याचे बासुंदीला चव चांगली येते। खवा बिवा आपण घालत नाही, त्याच्यामुळे ह्याचा चांगलीच हे येईल, त्याला चव येईल। हे आता ना 10 मिनटं झाली आहेत। हे बघा आटते, अजून जवळजवळ 10 मिनटं तरी लागतील मला आटवायला। हे बघा, अजून 10 मिनटं तरी लागतील। हे बघा, मस्तपैकी रंग आलाय। मी आता याच्यामध्ये ना सुका मेवा म्हणजे काय, बदाम, पिस्ता, काजूगर हे असे टाकलेले आहेत। जर तुमच्याकडे नसतील आयत्या वेळी तर तुम्ही गरिबांचा मेवा म्हणजे शेंगदाणे बारीक करून घालू शकता याच्यामध्ये, ते पण चालतात। आणि याच्यामध्ये आता मी थोडीशी वेलची पूड टाकणार आहे। वेलची पूड टाकली आहे थोडीशी। हे मस्तपैकी आता छान, बघा रंग पण छान आलाय आणि आता वास पण चांगला येतोय बासुंदीचा। आणि सणासुदीमध्ये पटकन होणारी पण बासुंदी आहे, जशी आपण खीर बनवतो तशीच ही पण पटकन होणारी आहे बासुंदी। आणि ही सगळ्यांना, मुलांना वगैरे आवडते। आपण पुरीबरोबर पण खाऊ शकतो, अशीच सुद्धा पिऊ शकतो बासुंदी, छान लागते। कारण तुम्हाला सांगायला नको, ही लग्न कार्यात वगैरे बासुंदी असतेच असते।
हे बघा मस्तपैकी आटलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे आता मी थंड करत ठेवते. हे आता बंद केल्यानंतर पण थोडं हे गरम असल्यामुळे थोडं आटणार आहे. हे बघा, हे बघा थंड झालंय. मी आता हे बाउलमध्ये ओतून घेणार आहे. ही बघा, ही बासुंदी आता तयार झाली आहे. मी आता ही 2 ते 3 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. ही बघा बासुंदी आपली तयार झाली आहे. सुका मेवा जर हवा असेल तर वर थोडंसं टाकू शकता तुम्ही.